नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज ओम घरी आला होता, तर त्याला पेपरला जायचं होतं. तर त्याच्यासाठी मी पोहे बनवते, कारण मला तर उपवास होता. आकांक्षाला पोहे खायचे नव्हते, मग ह्या दोघांसाठी मी पोहे बनवते. आणि आज मला भरपूर पदार्थ बनवायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे पोहे बनून झालेत. आता मी या दोघांसाठी पोहे देते. आणि मंडळी, मी मसाले बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्यावरती तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता. तर आता ओमला आणि यांना नाश्त्याला देऊन मी भाजीची तयारी करते, म्हणजे शेवभाजी बनवते. थोडी वेगळी पद्धत आहे. तर इथे मी ओलं नारळ घेतलं आहे, काजू घेतलेत, कढीपत्त्याची पानं 3 ते 4, आलं लसूण, 3 कांदे घेतलेत असे फोडून, येसूर घेतलाय, 1 टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर भरपूर घेतली. आता गॅस पेटवायचा, त्यावरती जाळी ठेवायची आणि त्यावर आपल्याला ओलं नारळ आणि कांदे भाजायला ठेवायचे. एका बाजूला टोमॅटो ठेवायचं आणि याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ओल्या नारळाच्या जागी खोबरं पण वापरू शकता. याला पलटी मारून घेऊ. तर आता याला मी काढून घेते आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. आलं आणि लसूण वेगळं कुटून घ्यायचं आणि बाकी हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करायची. कांद्यावरचं असं जे समोर असतं ते काढून टाकायचं. तर मी ही भाजी सरभरीत बनवणार आहे. जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर साहित्य कमी घ्या. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रमाण देते. आता यामध्ये थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घेते. तर आज आपण टक्कर मसाला घालून ही भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे धना पावडर घेतली, घरगुती काळा मसाला घेतलाय, टक्कर मसाला घेतलाय, जिरा पावडर घेतली आणि कढई गरम झाली, त्यामध्ये भरपूर असं तेल घातलंय. जिरे घालायचे 1 चमचा, लगेच कढीपत्ता घालायचा, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची, नंतर सुके मसाले घालूया. सुके मसाले थोडे हलकेसे फ्राय झाले की त्यामध्ये घालते वाटण आणि वाटण आपल्याला चांगलं झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. आता लगेच वाटण घालूया. तर मंडळी, मी आपले विक्रम मसाल्यामध्ये टक्कर मसाला या उन्हाळ्यामध्ये बनवणार आहे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आत्ताच देऊन ठेवा. तुमच्या आवडीनुसार मी मसाले तुम्हाला बनवून देईल. वाटण चांगलं हलवून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं. 2-3 मिनटानंतर बघायचं. पहा किती छान तेल सुटलं आहे. याला एकदा हलवून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार पाणी घालायचं. आपल्याला घट पातळ किती पाहिजे त्यानुसार पाणी घाला, पण पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे, गार पाणी नाही. त्याआधी आपल्याला शेव घालायची. शेव पण मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची, म्हणजे शेवचा असा गाळ होत नाही, जास्त मऊ होत नाही. 2 मिनटं तरी परतून घ्यायचं. फ्रेश दही घालायचं 2 चमचे, मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं. दही हे ऑप्शनल आहे, पण दह्यामुळे टेस्ट छान येते. तर आता बघा, मी इथे सरभरीत भाजी करते. तुम्हाला जर जास्त पातळ करायची असेल तर पाणी जास्त घाला. पाणी घालून झाल्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार आणि याला आपल्याला कमी गॅसवरती शिजत ठेवायचे. तर आता भाजीला उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा. मीठ घालायचं चवीनुसार. तर इथे भाजी छान कढली. आता यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची. तर बघा किती छान भाजी झाली. नक्की ट्राय करा. तर यांनी सकाळी गाजरं आणले होते आणि मी बासुंदी करून ठेवली होती. तर ओम आलाय, त्याच्यासाठी मी गाजराचा हलवा बनवते, म्हणजे सगळ्यांसाठीच बनवते. त्याच्या खाण्यातच आला नाही म्हणून मी थोडा जास्त करते, कारण त्याला सोबत पण देता येईल. कढई गरम झाली, त्यामध्ये तूप घातलंय
आणि आता आपल्याला हलकासा हलवा परतून घ्यायचा आहे की लगेच आपल्याला यामध्ये बासुंदी घालायची आणि मग शिजत ठेवायचे. बासुंदी घातली की 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी लगेच आपल्याला यामध्ये साखर घालायची, म्हणजे एकदम मोकळा सुटसुटीत असा हलवा तयार होतो. तर ड्रायफ्रूट्स घातलेत मी, कच्चेच घातलेत, याच्यासोबत शिजून देणार आहे. तर इथे हलवा छान परतला आहे. आता यामध्ये घालू बासुंदी. ही बासुंदी मी हलव्यासाठी रात्रीच करून ठेवली होती. हे पहा असे. तर एवढ्याच बासुंदीमध्ये आणि साखरमध्ये आपण ह्या हलव्याला शिजवून घेणार आहोत. वरतून दूध घालायचं नाही, म्हणजे गरजच पडत नाही. जर तुम्हाला मोकळा सुटसुटीत हलवा पाहिजे असेल तर मी सांगितलेल्याप्रमाणे करून पहा. तर यामध्ये मी 2.5 वाटी साखर घालते. साखर घातली, मिक्स करायचं आणि यामध्ये वेलची पावडर घालायची. मी पोळपाटावरती बारीक करून वेलची पावडर घालते. तर आता याला आपल्याला शिजत ठेवायचं आहे. खाली लागू नाही म्हणून सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे. आता ना हलवा होईपर्यंत इकडं दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि एका गॅसवरती चपात्या करून घेते, म्हणजे कसं पटपट काम उरकतं. आता आकांक्षाचं म्हणणं होतं की दादू आलाय तर त्याच्यासाठी पालक भजी कर आणि माझ्यासाठी कांदा भजी कर. तर आता 2 प्रकारचे दोघांना भजे करते. तर इथे मी कांदे आणि पालक बारीक कापून घेते आणि आता याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते आणि त्याची मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तेल गरम झाले, आता यामध्ये आपण भजे सोडून घेऊ. मस्त असे गाड्यावरती मिळतात तसेच कुरकुरीत असे भजे तयार झालेत. आपल्या विक्रम मसाल्यामध्ये मी पिठं पण ठेवायला चालू करणार आहे. चकलीचं पीठ, इडलीचं प्रीमिक्स, ढोकळ्याचं प्रीमिक्स, थालीपीठाचं प्रीमिक्स, हे सर्व मी ठेवणार आहे. तर आता पालक भजे तळून घेऊया. याला पण छान मस्त असं खरपूस रंगावरती तळून घ्यायचं. आणि आता ओम आलाय, फ्रेश झालाय, आता आम्ही जेवायला घेतो. आता ओम आल्यानंतर मी काय काय बनवलं आहे हे तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. पाहू शकता चपात्या, शेवभाजी, हलवा, 2 प्रकारची भजी. आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.